माडगेळच्या या पाणी सोडण्यानं या परिसरातल्या 8-10 गावांचा चांगला प्रश्न सुटणार आहे आणि हे काम आपणाला या लोकांची बरीच दिवसाची मागणी होती। यामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी यासाठी मदत केलेली आहे। आम्ही थोडासा नवा पायंडा पाडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करायला लागलो। येताना सकाळी जगताप साहेब एक सिनियर आहेत, त्यांच्या घरी सगळे आम्ही, मी आहे, गोपीचंद पडळकर साहेब आहेत, विक्रमदादा आहेत, जमदाडे साहेब आहेत, सगळी आम्ही प्रमुख मंडळी जगताप साहेबांच्याकडे गेलो, चहा फराळाचं घेतलं आणि विकास कामासाठी सगळ्यांनी मिळून लोकांच्या प्रश्नापेक्षा कशालाही जास्त न महत्त्व देता, मी मोठा का तू मोठा, मी केलं का तू केलं, ह्यात न अडकता या जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्यांची ती भूमिका राहावी अशा उद्देशाने आमचे प्रयत्न चालू आहेत। पाणी आणताना सगळ्यांचं सहकार्य झालेलं आहे। सगळ्या नेते मंडळींचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून या खात्याचे जे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये इरिगेशनच्या एससींना सूचना दिल्या आणि ही मागणी पूर्णत्वाला नेता आली। ही अतिशय मोठी गोष्ट या निमित्तानं आम्हाला करता आली। जिल्ह्याचा खासदार, आमदार, आमचे गोपीचंद पडळकर, विधान परिषदेचे आमदार, जमदाडे साहेब आहेत, सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत, सगळी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण करतोय। पाण्याच्या बरोबर कुठलं नाव लिहिलं जात नाही, कुठली चिठ्ठी पाठवली जात नाही, दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। तशी विक्रमदादा आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, जगताप साहेब आहेत, सगळ्यांनी आम्ही ती मोठ्या मनानं स्वीकारतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये जो विकास होतोय तो सगळ्यांनी ताकद लावून लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू हा विश्वास या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो। पुन्हा एकदा या तालुक्यातल्या सगळ्या आजी माजी आमदार, भावी आमदार सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो। सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही काढला, मागच्या काळामध्ये ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली, विस्तारित मैशाळ योजनेच्या वेळेला हा विचार केला गेला। महाराष्ट्राची अस्मिता या निमित्तानं आपणाला त्या निमित्तानं दुखावली होती आणि म्हणून 2000 कोटी रुपयांची विस्तारित मैशाळ योजना ही कामकाजाला सुरुवात झाली। भूमिपूजन मागं ठेवलं पण कामकाजाला सुरुवात केली। दोन्ही ठिकाणी या तालुक्यातल्या विस्तारित मैशाळीचं काम सुरू आहे। राहिलेले 1000 कोटीचं टेंडर सुद्धा आम्ही लवकर काढून विस्तारितचं जे काम आहे ते सगळं पूर्णत्वाला 2 वर्षामध्ये कसं नेता येईल, 2 ते 2.5 होतील हा आम्ही सगळे प्रयत्न करू। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे। त्यांच्यामुळं ही विस्तारित योजना होते आणि यामध्ये आम्ही गट तट पक्ष पार्टी जात धर्म काही न पाहता दुष्काळातल्या भागांना पाणी मिळावं यासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी आम्हाला मदत केली। म्हणून त्या सगळ्यांचं, राज्याच्या प्रमुखांचं आणि राज्य मंत्रिमंडळांचं कॅबिनेटला मान्यता दिली, सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी एक प्रकारचा उठाव या निमित्तानं केला होता। त्यात लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर सामाजिक संघटना आहेत, पाणी संघर्ष समिती आहे, अशा पद्धतीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा या जत तालुक्यातला पाणी मिळावं म्हणून एक वेगळा उठाव या ठिकाणी केला होता। आणि आज जी काही भूमिका या तालुक्यातल्या लोकांनी, खास करून पूर्व भागातल्या लोकांनी, आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ
अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्यानंतर शासनाला सुद्धा आज या निमित्तानं विचार करून तातडीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तातडीची बैठक लावून आज ही विस्तारित योजना जी काही 1936 कोटीची मंजूर केली ते आज मी तालुक्याच्या वतीने त्यांना या शासनाला मी धन्यवाद देतो. पण ते काम होत असताना लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आज जनतेतून आहे. आज थोड्याफार प्रमाणात या माडगाळच्या कालव्याच्या निमित्तानं सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद आणि उमदी या ठिकाणी पाणी पोचणार आहे. पण हे पाणी पोचत असताना एकीकडं आपण बघतोय की अन्न वस्त्र निवारा या पद्धतीनं या दुष्काळी तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं. आज या निमित्तानं कुठंतरी खासदार साहेब असतील, आमचे विधान परिषदेचे सदस्य सन्मान्य गोपी शेठ असतील, यांच्या माध्यमातून थोडंफार तर कोयना या तालुक्यातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. आणि या निमित्तानं पण येणाऱ्या काळात सुद्धा लवकरात लवकर या निमित्तानं हे उर्वरित काम पूर्ण व्हावं आणि या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा. दुष्काळी पट्ट्याचा कायमचा कलंक पुसून जावा म्हणून राज्याचे कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सातत्यानं प्रयत्न करतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना साथ देतात. 2014 ते 19च्या दरम्यानमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाणी देण्याचं फार मोठं काम देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालं होतं. आणि आता परत त्याच पद्धतीनं दुष्काळी पट्ट्याला सुजलाम सुफलाम करण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलंय. माननीय खासदार संजय काका, माननीय विक्रमदादा, विधानसभेचे इथले आमदार, माननीय माजी आमदार जगताप साहेब यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून या प्रयत्नाला आज यश आलं. माडगाळ आणि परिसरातल्या लोकांना आज कृष्णामाईची ओटी खाना नारळानं भरण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आपल्या पाटोळे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, पवार साहेब, सगळी टीम इथं रात्रंदिवस काम करते. आणि कायम हा दुष्काळ जिथं जाईल तिथं बाबा दुष्काळी पट्टा आहे, दुष्काळी पट्टा आहे, तो कलंक पुसण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच विस्तारित योजना मंजूर झालेली आहे. आणि त्याचंही काम कुठलाही गाजावाजा न करता आम्हाला उद्घाटन करायचं आहे, मग त्याचं मार्केटिंग करायचं आहे, असला कुठलाच विषय हातात न घेता कामाला सुरुवात केली. आणि तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, गट तट पक्ष बाजूला सारून आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आणि जत तालुक्यातल्या इंच ना इंच जमिनीला पाण्याखाली आणण्यासाठी हे सगळं राजकारण आम्ही सगळेजण कारणी लावू. या तालुक्यातून जेवढे ऊस कामगार बाहेर जात आहेत, जवळपास 35,000 ऊसतोड मजूर या तालुक्यातून बाहेर जात आहेत. तर आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे, एकच स्वप्न आहे की जत तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिसणार नाही. यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. इतके वर्ष लागले या ठिकाणी पाणी जाऊ द्या. अरे नाही असू द्या, जाऊ द्या. बघा, आता मी या विषयावर बोललो, हे सर्व पक्षी आहेत लोक, परत गोंधळ व्हायला नको. खरं तर लोकांच्या गरजा पूर्ण करणं असं प्राथमिकता असणारी सरकार असणं आवश्यक आहे. आता लोकांना केंद्रबिंदू स्थानी मानून केंद्रात आणि राज्यात सरकार काम करतंय. आता त्याशिवाय सगळी लोक एकत्र आलेत का, विचार करा ना तुम्ही. या योजनेचे जनक म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही. खासदार संजय काका पाटील यांच्यामुळं आणि पाटबंधाऱ्याचे जे अधिकारी आहे त्यांच्यामुळं ह्या कामाला खऱ्या अर्थानं गती आली. आज विभाग आहे की 17 डिसेंबर 2018 रोजी आम्ही लकडेवाडी आणि मंगळवेढ्याला जाणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनच्या उद्घाटनाला या ठिकाणाहून गेलो होतो. या ठिकाणाहून जर कॅनल काढला तर लवकर पाणी मिळेल असं माडगाळकरांचे आमचे विठ्ठल निकम, सोमा नाके आणि लोकांनी सांगितलं होतं. आणि त्यापासून सातत्यानं या ठिकाणी पाठपुरावा जवळजवळ 10 ते 20 वेळा काकांच्या बरोबर बैठक घेऊन काकांनी अगदी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सुद्धा तिने काम अडवलं. या भागातले शेतकरी पाणी बघून ढसाढसा रडले होते. आपणही सगळ्या चॅनलला दाखवलं होतं. या पाण्याच्यामुळं या माडगाळ आणि माडगाळ परिसरातील लोक खूप आनंदित झालेत. आजचा सुवर्णाक्षराचा दिवस म्हणला तरी वावगं ठरणार नाही. आणि ह्याचा सातत्यानं आम्ही माडगाळमधल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन, खासदार काका होते म्हणूनच आणि या पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन या माडगाळ आणि माडगाळ परिसरातल्या लोकांना पाणी दिले. त्यामुळे व्यक्तिशः आणि या परिसरातल्या सगळ्याच्या वतीनं खासदार काका, माजी आमदार विलासराव जगताप साहेब आणि पाटबंधाऱ्याचे सर्व अधिकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. 100% जत तालुक्यातील दुष्काळी भाग आहे. जेव्हा माडगाळ या ठिकाणी 2019 मध्ये आम्ही जेव्हा एक मेळावा घेतला होता आणि त्यानंतर मुंबई पायदिंडी काढली होती. पायदिंडी काढल्यानंतर माननीय जलसंपदा मंत्री त्यावेळेसचे त्यांनी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना पाणीच मिळणार नाही. मग पाणी जर मिळणार नसेल तर मग कसं काय. त्यानंतर 6 टीएमसी पाणी वाढीव मिळालं.
त्यासाठी माडगाळमधून काही मंडळी म्हणजे जेटलिंग कोरे आहेत, त्यानंतर माळी साहेब आहेत, त्यानंतर बाकी बरेचसे मंडळी सगळी सोबत घेऊन त्या मुंबईच्या पायदिंडीमध्ये गेल्यानंतर जे पत्र भेटत त्यानंतर जे आज या ठिकाणी जे यश प्राप्त भेटलेलं आहे ते 8 मुंबई पायदिंडीमध्ये 8 तलाव म्हणजे ह्या तलावामधून आमची मागणी त्यावेळेस काय होती की वसपेट तलाव ते गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संग तलावापर्यंत जाईल. त्या पद्धतीनं आज वसपेट तलावामध्ये जर पाणी सोडलं तर ते माडगाळ असेल, सोन्याळा असेल, त्याचबरोबर खाली कारंडीवाडी असेल, उमदीपर्यंत ते पाणी जाऊ शकते. अशा पद्धतीची पण मागणी आम्ही त्यावेळेस केली होती. त्याच अनुषंगाने आमचा सातत्यपूर्वक प्रयत्न होता. हे यश जे आहे ते तालुक्यातल्या सर्व आजी माजी पदाधिकारी आहेत, शेतकरी वर्ग आहे आणि मोठ्या संख्येने आज आनंद आहे. पण माडगाळ गावाला पूर्णपणे ह्या क्षमतेने पाणी पोट भरेल असं म्हणता येणार नाही. 8 गावांचा आता चालूच्या घडीमध्ये जत तालुक्यामध्ये 36 टँकर चालू आहेत आणि आत्ता 2019 पेक्षा बेवाद परिस्थिती आता निर्माण आहे. फक्त हे पाण्यामुळं माडगाळच्या 50% भाग वलीत खाली येऊ शकतो. उर्वरित भागामध्ये वड्यापात्रातून पाणी जाणार आहे. पण जे पाणी जत तालुक्यामध्ये जे कॅनलद्वारे जे प्रस्तावित केलेलं आहे ते कॅनलचं काम अजून पण पूर्ण नाही. मग ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे. जे पाणी आज सोडलंय हे पाणी सोडलेलं जे पाण्यावरती आता सध्या करार म्हणजे जे पैसे घेतले जातात शेतकऱ्यांच्याकडून तरच पाणी, काही लोकांच्यावर केस दाखल झालेले आहेत, काही लोकांची कॅनलचे पाणी आता धोडनाल तलावाचं पाणी जे आहे ते पाणी बंद केलेलं आहे. मग हे पाणी जे आज सोडलेलं आहे त्याच अनुषंगाने जे पाणी सोडले त्याच पद्धतीने जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना मोफत पाणी मिळावं, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने 1ही रुपया गव्हर्नमेंटने घेऊ नये आणि तो अन्याय करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.